मी गोविंद काळे स्वागत करतो आपल्या शोमध्ये ज्याचं नाव आहे अनफिल्टर्ड चर्चा। 2025 सारख्या कलियुगात जगत असताना सोशल मीडियावर सगळेच अपडेट आहेत आणि तुम्हाला पण माहिती आहे की जगात चालू आहे काय। मोबाईल उघडला तर इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावर पाहायला भेटतं की एकतर कुणीतरी हॉटेल मालक बकरे कापतोय किंवा मग आपली बायको आपल्या बॉयफ्रेंड सोबत भेटून आपल्या नवऱ्याला कापते। तर विषय आहे आजचा नवरा। नवऱ्यांचे जीवन संकटात आहेत जसे की बकऱ्यांचे जीवन सुद्धा संकटात आहेत। तर आजचे पाहुणे आपल्याला नवऱ्यांची जी काही मनस्थिती असते ती आपल्या समोर मांडणार आहेत आणि आपल्या पाहुण्याची खासियत म्हणजे त्यांचं लग्न होऊन 10 वर्ष झालेत पण त्यांचं आजपर्यंत त्यांच्या बायकोसोबत भांडण झालेलं नाहीये। कुछ भी तुम्हाला पण आश्चर्य वाटलं ना? होतात राव, कस काय माझ्या बायकोसोबत भांडणं होतात, तुमच्या बायकोसोबत भांडणं होतात। बात तो सही है। ह्या माणसाचे याच्या बायकोसोबत कसं काय भांडणं होत नाही हेच आपण आज जाणून घेणार आहोत। काय प्रॉब्लेम आहे का? काय सर्दी पडसं काय? मगापासून तुम्हीच बडबड करताय। माझा इंटरव्ह्यू घ्यायला तुम्ही मला बोलावलंय पण तुम्ही मला तर काहीच विचारत नाहीयेत। हो तुमच्याकडेच येणार आहे, थोडं थांबा जरा। तुमचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, 1-2 मिनटं थांबा, तुमच्याकडेच येलो आता। ठीक आहे गडबड झाली थोडी पाहुण्याला। हां, तर विषय असा आहे की आपले जे पाहुणे आहेत त्यांचं त्यांच्या बायकोसोबत गेल्या 10 वर्षात एक सुद्धा भांडण झालेलं नाहीये। क्या बात कर रहे हैं? कमालीची गोष्ट आहे का नाही? खास के मर जाएगा। तुम्हाला काय कोरोनाचा त्रास बीस तुमचा काय स्वॅब टेस्ट काय घ्यायचं का? नाही मग सारखं काय खोकताय काय सारखं? तुम्हीच जर सगळं सांगणार असाल तर मला इंटरव्ह्यूला बोलावलंय कशाला? तो रहने दो फिर। नाही मग तुम्हीच सांगत बसा ना, तुम्हीच केव्हाची बडबड करताय। मग मी जातो उठून। अच्छा थोडं थांबा ना, तुमच्याकडेच येलो ना, दम निघा ना का थोडा। हा माणूस आहे राव, थांबा यायलोय तुमच्याकडेच। घ्या उरकत घ्या जरा, म्हणजे मला पण नाही का वेळ नसतो ना। तर आजचा आपल्या पहिल्या एपिसोडचे पाहुणे आहेत, त्यांचं नाव आहे सुखानंद आनंदे। ये क्या है? सुखानंद आनंदे? हो, काय झालं? नावात काही प्रॉब्लेम आहे का? अबे साले। नाही, जरा वेगळं नाव वाटलं म्हणून विचारलं। मला माफ कर, मी चुकलो, मला माफ कर, खूप मोठा गाढव आहे, मला माफ कर ना, सॉरी मी खूप चुकलो रे, मी गाढव आहे, मला माफ कर। तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? काय नाही, मी प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही घाबरू नका। कशाची प्रॅक्टिस? मी प्रॅक्टिस केलेली आहे। पागल है साला। चुतिया साला। हां, तर सुखानंदजी, आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की 10 वर्ष होऊन सुद्धा तुमच्या आजपर्यंत तुमच्या बायकोसोबत भांडण नाही झाले, हे कसं मॅनेज केलं तुम्ही? जीवनात जर तुम्हाला सुखी संसार करायचा आहे तर काही गोष्टी तुम्हाला हमेशा लक्षात ठेवाव्या लागतात आणि काही सवयी पण पाडून घ्याव्या लागतात। जसं की अरे मला माफ कर, मी खूप चुकलो, मी खूप मोठा गाढव आहे, तू बरोबर आहेस, प्लीज मला माफ कर ना, ऐक ना। क्या बक रहे हो मादर? तुम्हाला काही अडचण होते का? मी शो बंद करायला सांगू का? नाही, काही नाही, मी प्रॅक्टिस केलेली आहे। तुम्ही कुठले खेळाडू आहेत का? कुठल्या खेळाची प्रॅक्टिस केली का तुम्ही? काही नाही, तुम्ही विचारा, पुढचा प्रश्न विचार। नहीं छूतिया हो यार। येडत दिसतं। हां, तर तुम्ही कुठल्या तरी सवयीबद्दल बोलत होता। हां, तर कंटिन्यू करा, कुठल्या सवयी? आजकाल जीवनात जे काही घडत आहे ते आपल्यासोबत घडू नये म्हणून काही गोष्टींचा तुम्हाला व्यवस्थितपणे विचार करून त्या तुम्हाला जीवनात आचरणात आणाव्या लागतात। म्हणजे आपल्या बायकोसोबत आपले भांडणं होऊ नये आणि जीवनात जे काही घडत आहे ते आपल्यासोबत घडू नये म्हणून
काही गोष्टी तुम्हाला अशा कराव्या लागतात. ऐक ना, मला माफ कर, मी चुकलो, मी खूप मोठा गाढव आहे, तू बरोबर आहेस, मला माफ कर, सॉरी ना, प्लीज ना. अरे तुझ्या काय मेंदूत प्रॉब्लेम आहे का रे? तू हां नाही हो, तसं काही नाही, मी प्रॅक्टिस केलेली आहे. काय सारखी प्रॅक्टिस रे, कायची घंट्याची प्रॅक्टिस केलीस? सॉरी, मी थोडंसं तुम्हाला सांगतो आनंदजी, काय तुमच्या आईचे काय जे आहे तुमचं नाव, माझ्या रागावर कंट्रोल नाही आहे. आणि जर काही येडवाकडं झालं तर पहिल्याच एपिसोडमध्ये पाहुणा मार खाईल आणि हे क्रिएटरसाठी चांगलं होणार नाही. मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतोय, तुम्ही मला धमकी देताय. मी तुम्हाला धमकी देत नाही आहे. शोचे पण काही नियम आहेत, शो वेळेत संपवावा लागतो आम्हाला. रिकामे नाहीत रे तुझ्यासारखे, पुढे बोल ना तू. नाही, मला समजतंय तुम्ही मला धमकी देताय. भगवान. हो देतोय धमकी, काय करायचं तुला? हां आता बोलतो, पुढे घालू तुझ्या डोक्यात एखादी बुक्की. अरे सॉरी, मी चुकलो, मी खूप मोठा गाढव आहे, तू बरोबर आहेस, मला माफ कर, तूच बरोबर आहेस, मला माफ कर, मी चुकलो, खूप मोठा गाढव आहे मी. तुझ्यात आईला तुझ्या माईचं. अहो मी या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली आहे. जेव्हा पण माझ्या बायकोसोबत भांडणं होतात, मी हा डायलॉग मारतो, मग ती शांत होते. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूं मैं? तुझ्या आईची तुझ्या घंटा झालं, तू एक तर पहिल्याच एपिसोडला डोकं खाल्लंस मादर. कॅमेरा बंद कर रे. तर मित्रांनो, इथंच आज आपला पहिला एपिसोड संपतोय. भेटूया लवकरच नवीन पाहुण्यासोबत नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत अनफिल्टर्ड बोलत राहा. तुझ्या आईला